नमस्कार मित्रांनो, हनीबी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे काही भन्नाट आणि खूप उपयोगी किचन टिप्स। या टिप्स तुमचे काम सोपे करतील आणि वेळही वाचवतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। टिप नंबर 1, भात मोकळा आणि छान शिजण्यासाठी। भात शिजताना त्यात 1 चमचा तेल किंवा थोडा लिंबाचा रस घाला, त्यामुळे भात चिकट होत नाही आणि दाणे देखील मोकळे राहतात। टिप नंबर 2, हिरव्या मिरच्या ताज्या ठेवण्यासाठी। हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यांचे डंठल काढून एअरटाईट डब्यात ठेवा आणि मग फ्रीजमध्ये ठेवा। मिरच्या जास्त दिवस फ्रेश राहतील। टिप नंबर 3, लसूण सोलण्याची सोपी ट्रिक। लसूण सोलताना त्रास होतो। लसूण 1 मिनिट पाण्यात भिजवून ठेवा, मग सोललं की लगेच साल निघते। टिप नंबर 4, टोमॅटो पटकन मऊ करण्यासाठी। ग्रेव्हीसाठी टोमॅटो पटकन मऊ करायचे असतील तर त्यांना गरम पाण्यात 5 मिनिटे ठेवा। साल सहज निघेल आणि ग्रेव्हीही छान बनेल। टिप नंबर 5, दही खूप आंबट झाले तर। जर दही खूप आंबट झाले असेल तर त्यात थोडे दूध घालून 10 मिनिटे ठेवा। चव बॅलन्स होते आणि दही वापरण्यास योग्य होते। टिप नंबर 6, अंडे उकळताना फुटू नये। अंडी उकळताना पाण्यात थोडे मीठ घाला, अंडी फुटत नाहीत आणि सोलायलाही सोपी होतात। टिप नंबर 7, बटाटे लवकर शिजवण्यासाठी। बटाटे उकळताना त्यात अर्धे कापून शिजवा, त्यामुळे वेळही कमी लागतो आणि गॅसही वाचतो। टिप नंबर 8, कुकर साफ करण्याची ट्रिक। कुकर जळला असेल तर पाण्यात लिंबू टाकून उकळा, कुकर पुन्हा चमकदार होईल। टिप नंबर 9, भाजीत जास्त मीठ झाले तर। भाजीमध्ये मीठ जास्त झाले तर त्यात उकडलेला बटाटा घाला, मीठ बॅलन्स होते। टिप नंबर 10, कांदा चिरताना डोळे न येण्यासाठी। कांदा आधी फ्रीजमध्ये ठेवा, डोळे कमी जळतात। मित्रांनो, तुम्हाला या टिप्स आवडल्या का? तुमची फेवरेट टिप कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हनीबीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।